नमस्कार. हे बघा, आम्ही परंपरेनुसार आता ह्याचं राखण देणार आहे, त्यामुळे आणलेलं आहे कोंबडं. कसं असतं, गावाला खरी राखण असते, पण ती एकत्र भाव येऊ शकला एकत्र कोणी यायला बघत नसल्या कारणाने आम्ही इथे देऊन टाकतो. आमच्या मुलाबाळांसाठी छान चांगलं असतं, त्याच्यामुळे देतो. तर हा बघा, हा कोंबडा आणलेला आहे. तो बघा तिथे. तर त्या कोंबड्याला धरायला मला भीती वाटते, त्याच्यामुळे मी कुठे बसलेली आहे ती दाखवते तुम्हाला. आमच्या घरात कोणीही कोंबडं धरू शकत नाही, एवढं आम्ही कोंबड्याला घाबरतो. हे बघा, तो गॅलरीत आणून ठेवलेला आहे. तो आता संध्याकाळी देवळात नेऊन द्यायचा आणि आपली राखण द्यायची. तुमच्याकडे राखणीची प्रथा आहे की नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे आहे. हे बघ, कोकणात असते, त्याच्यामुळे आम्ही देतो. तुमच्या शहरात असते की मला माहित नाही, तुम्ही शहरातून कोकणातच येत असेल, गावी येत असाल आपल्या. तसंच आम्ही आमच्या गावी न देता आम्ही आमच्या इथे देतो. तर हे बघा, 700 रुपयाचा कोंबडा आहे. संध्याकाळी त्याला देवळात जाऊन द्यायचा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि बाबू तर आमचा खूप रडतोय कोंबड्याचा आवाज ऐकल्यावर. कोंबडा ओरडला रे, ओरडला. ऐकतो बघ, कॉक कॉक ओरडला की रडायची धुमशान. हे बघा, गॅलरीत ठेवलंय त्याला, आता सोडलंय जरा, पण त्याचे पाय बांधलेले आहेत, पाय सोडू शकत नाही जाऊन पुढे. तुमच्याकडे अशी प्रथा आहे काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याचा जो प्रसाद असतो तो आपण घरी आणतो, अशी तुमच्याकडे प्रथा आहे काय, कमेंट करून नक्की सांगा. बघा, बघा बघा, डोलदार मस्त पैकी, डोक्यावर तुरा आणि मस्त दिसतो, छान. अगदी कलर पण त्याचा छान आहे.